खराब बॉलने सुरुवात पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईट +1 ने सुरुवात म्हणजे 2 धावसंख्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा आउट विकेट. यावेळेस बॉल स्विंगिने मिस. काय चेंडू आता टप्पा पडल्यानंतर त्याला मात्र बीट केलाय भरतला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा प्रकार बॉल होता, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल म्हणजे एक बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या दाखल करते 2. बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहते श्रेय 11 काव्य कोपरी. नाणेफेक त्यांनी गमवले या मॅचमध्ये. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. यश पाटील याला स्वतः चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या दाखल करते आता 3. क्रुशियल मॅच, महत्त्वपूर्ण लढत. दोन्ही टीमने एक मॅच जिंकले. तिसरी मॅच सध्या दोन्ही टीम खेळत आहेत. यावेळेसचा बॉल सोडून दिला. पुन्हा एकदा डाऊन द लेग साईड. पंचाचा सिग्नल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यावेळेस लाईन मिस करतायत. वेगेवरती नियंत्रण पाहायला मिळालं नाही. वैभव मडवीचं एक एक्स्ट्रा धाव खर्च केली जाईल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती 4 धावसंख्या. 4 वरती जाऊन पोहोचते संघ आपल्याला पाहायला मिळते श्रेय 11 काव्य कोपरी संघ. 4 ओव्हरची मॅच आणि पॉवर प्लेचं हे पहिले षटक. वैभव मडवी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळते अजय. यावेळेसचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. इनफिल्डच्या वरून क्लिअर करायचं होतं, परंतु बॉलवरती वेग भन्नाट होता आणि काय चेंडू पाहायला मिळाला. वैभव मडवीने बघितलं फलंदाज स्टेप आउट होता. लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली आणि अजयला देखील बीट केलं या बॉलने. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल देखील आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. अजय मात्र डेंजर एंडला धावत होते. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर नक्कीच अजयला मात्र परतावं लागलं असतं, परंतु नशिबाची साथ नक्कीच मिळाली. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल आता 5 वरती बॉल झालेत आतापर्यंत 4 आणि 2 बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्लेचे पहिले षटक 2 बॉलवरती नक्कीच एक मोठा फटका मारावा लागेल भरतला. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल सरळ स्लीपर कव्हर लाईनच्या बाहेर येतो भरतच्या बॅटमधून. या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. नक्कीच जागा बनवली. थोडंसं बॅकफुटला गेले, बॉलला येऊन दिला आणि सरळ इनफिल्डला क्लिअर करत असताना चौकार आपल्याला पाहायला मिळाला भरतच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 वर. बिनगडी बाद 9 अशी धावसंख्या. शेवटचा एक बॉल शिल्लक. या पॉवर प्लेच्या शेवटचा बॉल घेऊन येतील वैभव मडवी ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खूप चांगला बॉल अडवलाय. मिडऑनच्या फिल्डरने खूप चांगला प्रयत्न इथं मात्र केला आणि नक्कीच आपल्या टीमसाठी 2 ते 3 धावा वाचवण्यामध्ये यश प्राप्त झालं फिल्डरला आणि सिंगल या बॉलवरती आली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. कुठली हानी नाही, कुठली नुकसान नाहीये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. सुरुवात चांगली आहे. दोन्ही टीमचा विचार केला गेला तर 10 धावा वैभव मडवीने खर्च केल्या. 10 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना श्रेय 11 काव्य कोपरी या टीमने. 10 धावसंख्यावर पहिलं षटक संपलंय वैभव मडवीचं. पॉवर प्लेचं आता पॉवर प्लेचं बंधनचं रिस्ट्रिक्शन मात्र संपलं जाईल आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक यश पाटील टीमचे कॅप्टन अर्थातच संघनायक बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या मॅचमध्ये काय धुवाधार बॅटिंग केली. गोठवली 11 गोठवलीसारख्या मातब्बर संघाविरुद्ध खेळत असताना आक्रमण करत असताना खूप चांगली लाजवाब बॅटिंग केली. आता बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती आणि सध्या एक चौकारच्या सहाय्याने भरत बॅटिंग करतायत. पहिल्या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर एक चौकार लागून बाद झाले होते. या मॅचमध्ये देखील चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेसचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. ओमिकीनी बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक टप्पा घेत 2 धावा बघता बघता कंप्लीट झाल्यात. बराच दूर होता बॉल. नो मॅच लँडमध्ये चेंडू हा लँड झाला. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वरती.
अजून जर पाहायला गेलं तर बऱ्याच धावा करायच्या आहेत, कारण की ओमी प्रकाश केडी सारखा फलंदाज त्यांच्या तंबूच्या आश्रयाला आणि यश पाटील हे दोन मोठं नाव उत्कर्ष दिवा टीमसाठी बॉल सोडून दिला आहे. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल पंचाने दंडित केल्या बॉलला की हा खराब बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्राच्या मध्ये टीमची धावसंख्या 13. उत्कर्ष दिवा टीमचा विचार केला गेला तर 2-3 नावं अशी आहेत की ते सहजरित्या एका ते सामना जिंकू शकतात. त्यांच्या विरोधामध्ये कोपरी टीमला एक चांगलीच धावसंख्या बनवायला लागेल, कारण की मागच्या मॅचमध्ये 68 म्हणजे 68 धावा त्यांनी चेस केल्या आणि त्यांच्या विरोधामध्ये करत असताना भरत आणि अजयला एक पॉझिटिव्ह इंटेम पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा कुठलाही निर्णय आला ना म्हणजे निर्धा बॉल. 2 टीम 13. यावेळेसचा बॉल देखील ऑन साईडला दिशा दिली. बॉल चालला आहे डाऊन द फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. सिंगल मिळते. सिंगलच्या सगळ्या टीमची धावसंख्या आता 14. बॉल झालेत आतापर्यंत यश पाटील 3 आणि 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजय जर पाहायला गेलं तर थोडंसं बॅकफुटला आहेत अजय. भरतला साथ द्यावे लागेल. अजयला चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. यावेळेचा बॉल भन्नाट वेगाने टाकला. शरीराचा वेध घेणारा बॉल, परंतु बॅटची कडा लागली. बॉल चालला बिहाइंड द विकेट कीपर म्हणजे गोषाकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवरती देखील मिळते टीमला. टीमची धावसंख्या धाव पोहोचते ती 15 वरती. बिनगडी बाद 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 आहे. आतापर्यंत यश पाटीलने धावा खर्च केल्यात 5. बॉल शिल्लक आहेत ते 2. एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. यावेळेस केलाय फटका. हवेत आहे फिल्डर ओमी केनीच्या. वा ग्रेट कॅचर. सुपर कॅच. शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर. त्यांनी एका हाताने कॅच पकडली. नक्कीच जोरदार टाळ्याचा गजर देखील आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये देखील झाला की असं वाटत होतं की हा बॉल नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु ओमी केनीने काय कॅच पकडले. अफलातून झेल पकडलाय आणि अशा पद्धतीने पहिली विकेट. पहिला फलंदाज अजय मैदानाच्या बाहेर. अजय मात्र मैदानाच्या बाहेर. आणि आता नंबर क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी प्रदीप ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. पहिला मॅचचा हिरो. पहिल्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती देखील शेवटचा बॉल शिल्लक राहिला आणि तो टाकण्यासाठी दुसरा मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात यश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही मॅचमधले दोन्ही हिरो आता आमने सामने पाहायला मिळत आहेत. बॅटल आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. शेवटचा बॉल टाकण्यासाठी देखील यश पाटील. स्ट्रायकिंग एंडला प्रदीप ठाकूर. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफला फिल्डर विराज कुठली चूक करणार नाहीये आणि फलंदाज होतील बाद. दुसरी विकेट आले. दुसरा फलंदाज बाद होतील प्रदीप ठाकूर आणि 15 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्येची धावफलकावरती फक्त 15. षटक संपले ते 2. दोन षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि पाटीलचं चांगलं कमबॅक. यश पाटीलचं चांगलं कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळालं.
मागच्या मॅचमध्ये देखील तेच काम त्यांनी केलं होतं. या मॅचमध्ये देखील महत्त्वाचे 2 विकेट म्हणजे अजयला बाद करण्यात यश प्राप्त झालं. त्यानंतर त्याला प्रदीप ठाकूरला देखील शून्यावरती बाद केलं. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी देखील यश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि बॅटिंगसाठी भरत आणि नीलू मात्र ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता जर पाहायला गेलं तर 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. भरत आणि नीलूला आता जबाबदारी स्वीकारायला लागेल या मॅचमध्ये आणि त्यांना एक चांगली पार्टनरशिप इथून 12 बॉलमध्ये बनवायला लागेल. बॉलर तयार. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. फटका हा भरतचा फसलाय. बॉल खाली आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय शेट्टी खूप चांगला झेल पकडलाय आणि संपलाय भरतचा खेळ. आली ती विकेट. तिसरा गडी बाद. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या दाफलकरती 15. भरत मात्र आता माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या क्रमांकावरती आता बॅटिंग करण्यासाठी वंश ठाकूर आणि नीलू ही मात्र जोडी आता मैदानाच्या आतमध्ये काय बॉलिंग करतायत. अक्षरशः जो कोणताही गोलंदाज आला त्याने आपला चांगला इम्पॅक्ट टाकलाय. चांगली लाईनर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. तिसरं षटक जर पाहायला गेलं तर यश पाटील विकेटने सुरुवात झाली आहे. षटकाला सुरुवात चांगली झाली. शेवट कसा होणार पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. बॉलून ट्रॅकवरती पुन्हा यश पाटील स्ट्रायकिंग एला. वंश ठाकूर नवीन फलंदाज. आडवा बॅटने अक्रॉसचा बॅट खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही. हा फटका फसलाय. मिडऑफला चांगली फिल्डिंग परंतु मिळते ती सिंगल. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या दाफलकरती 16. 3 गडी बाद अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि जर पाहायला गेलं तर 16 धावा झाल्यात. मागच्या मॅचमध्ये 68 धावा उत्कर्ष दिवा टीमने खूप चांगल्या पद्धतीने चेस केल्या. त्यांच्या विरोधामध्ये करत असताना फक्त आता 16 धावा बनल्यात आणि अजूनही पाहायला गेलं तर 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये किमान तुम्हाला 35च्या पुढपर्यंत मजल मारायला लागेल जर का तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये उत्कर्ष दिवा टीमला रोखायचा. यावेळेसचा बॉल पिकअप स्ट्रोक परंतु यश पाटीलच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार परंतु प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचा होता. खूप चांगला प्रयत्न देखील पाहायला मिळाला परंतु प्रयत्न चांगला होता. यश पाटीलच्या प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला. टीमची धावसंख्या दाफलकरती ते म्हणजे 22. असे फटके मारतला की मागच्या मॅचमध्ये देखील नीलूने 2 षटकार लागून सामना सहजरित्या जिंकवला. त्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, धमक आहे. मोठे फटके मारले. यावेळेसचा बॉल फुलटोस. खराब बॉल पाहायला मिळतोय परंतु कॅच इथे पकडली जाते आणि इथे फलंदाज होतील बाद. नीलूला देखील परतावं लागेल. आली ती विकेट. चला नेक्स्ट मॅच साठी मी आवाज देईल. रुद्र 11 मापे आणि ऐरोली कोलीवाडा टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आपण. नेक्स्ट मॅच अजून एक 2 बलाढ्य संघ. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 मातबर संघ आपल्याला पाहायला मिळतात. चला ऐरोली कोलीवाडा टीमचे कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. विनंती करते रुद्र 11 मापे. रुद्र 11 मापे आपण टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर प्लीज आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. श्रेय 11 काव्य कोपरी संघ थोडासा अडचणीत सापडलाय आणि 22 धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज न्यू बॅटर युनिट झालेत. स्वप्नील ठाकूर बॅटिंगसाठी. चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही शिल्लक. 22 धावसंख्येवरती 4 गडी बाद. 22 धावसंख्या अशी धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे श्रेय 11 काव्य कोपरी या टीमची. पुढचा बॉल यावेळेस देखील भन्नाट वेगवान चेंडू पाहायला मिळाला.
ऑन साईडला दिशा दिली, डीप स्क्वेअर लेगमधून फिल्डर आलेत बॉलवरती. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या 23. शेवटचा एक बॉल शिल्लक. तिसऱ्या ओव्हरमधला हा तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती सजीव यश पाटील. स्ट्रायकिंग एंडला वंश ठाकूर. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय? फसलाय फटका आणि डीप स्क्वेअर लेगला पकडला झेल. संपलाय वंश ठाकूरचा खेळ. आली ती विकेट. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 23 वरती 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. शेवटचा आता 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला मैदानाच्या आतमध्ये. चला रुद्र 11 मापे टीम आपला कॅप्टन आपण द्यायचा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. नाणेफेक होईल. अजून एक चांगली मॅच प्रेक्षकाला पाहायला मिळेल. रुद्र मापे त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली कोलीवाडा अशी रंगतदार मॅच रंगेल. शेवटचं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल कारण की निर्णायक षटक आहे. नक्कीच फिल्डिंग करणारी टीम विचार करेल की आम्हाला कमीत कमी धावा खर्च करत. बॅटिंग करणारी टीम विचार करत असेल की आम्हाला या षटकामध्ये किमान जास्तीत जास्त धावा आम्हाला जमा कराव्या लागतील. त्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते रवी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा कट केलाय. पॉइंट वरून बॉल निघालाय. पंचांचा सिग्नल येतोय. चौकार. चला रुद्र 11 मापे टीम आपण टॉससाठी यायचंय. ऐरोली कोलीवाडाचे एक कॅप्टन इथं उपस्थित आहेत. रवीचं स्वागत मात्र स्वप्नील ठाकूरने चौकाराने केले. चौकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या आकड्यावरती. यावेळेस देखील हा प्रकार बॉल पुल केलाय. फटका हा देखील फसला. फिल्डर येतात यश पाटील खालती. यश पाटील कुठली चूक करणार नाहीये. पकडला झेल आणि इथे देखील स्वप्नील ठाकूरचा संपला खेळ. आली ती विकेट. सहा गडी बाद. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 27. बॉल झालेत आतापर्यंत फक्त ते 2. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 27 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचं षटक आणि नवीन फलंदाज साहिल आणि कल्पेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉलवरती मोठे फटके मारावेत लागतील साहिल आणि कल्पेशला. कारण की 27 झाले तर नक्कीच 40 पर्यंत जर संघ पोहोचला तर नक्कीच दुसऱ्या डावामध्ये मजा येईल या मॅचला. त्याचसाठी प्रयत्न आता साहिलला करावा लागेल. परंतु बॉलिंग ट्राईकवरती रवी खुला टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडलला चांगली फिल्डिंग वैभव मडवी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप फेकी देखील खूप चांगली केली परंतु सिंगलला कंप्लीट. एक धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या आता 28 वरती. शेवटचे आता 2 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश. यावेळी स्टेप आउटून बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न. फटका खूप चांगला आहे. पॉईंटला फिल्डर आहेत परंतु बघता बघता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 30. म्हणजे आता या बॉलवरती टार्गेट होणार सेट. किती धावाचं टार्गेट सेट होणार? 30 झाल्यात. नक्कीच 37. जर या बॉलवरती षटकार आला 37 पर्यंत पोहोचेल. चौकार आला तर 35 पर्यंत पोहोचेल. 2 बॉल आहेत. माफ करा 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा प्रकार बॉल पुल केला. नटराज मुद्रामध्ये बॉल उडवलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधून तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय षटकारासाठी. महत्वपूर्ण धावा. महत्वपूर्ण षटकार लगवला तो कल्पेशने. नक्कीच या 6 धावसंख्येने नक्कीच एक चांगली धावसंख्येला आकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावून पोहोचते 36 वरती. बॉल अजूनही शिल्लक आहे तो 1. या बॉलवरती होणार तो टार्गेट सेट.
रवीच्या विरोधामध्ये आक्रमण. कल्पेश महत्वाच्या क्षणाला हा षटकार आलाय. या बॉलवरती काय घडतंय यावेळेस देखील ऑन साईडला दिशा दिले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. यश पाटील पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. अखेरच्या बॉलवरती आल्या त्या 2 धावा आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकं संपतायत म्हणजे पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये रिया श्रेय 11 काव्या कोपरी या टीमने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या म्हणजेच 38 आणि 39 धाव्याचं टार्गेट इथे सेट केलंय. ते म्हणजे उत्कर्ष दिवा या टीम समोर आणि उत्कर्ष दिवा संघ येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये कशा धावा चेस करतील आणि श्रेय 11 काव्या कोपरी हा संघ कशा पद्धतीने डिफेंड करतील. आपण तुर्तातच थोडासा ब्रेक घेऊया. यू आहे त्याआधी ऐरोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत रुद्रलील मापे. आपल्याला शेवटचा कॉल असेल लक्षात घ्या कारण की आज फायनलची मॅच देखील आम्हाला किमान 4 ओव्हरची खेळवायची. त्यासाठी वेळेचं बंधन आहे. आपल्याला वेळेतच या स्पर्धेमध्ये यायचं. त्यासाठी रुद्रलील मापे टीम तुम्हाला आज शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. रुद्र 11 महापे तसेच ऐरोली कोलीवाडा यांच्या दोन्ही टीमच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. महापे या संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऐरोली संघाचा कर्णधार आमच्या समालोचन कक्षात आहे. कृपया रुद्र 11 माफे या संघाने आपला कर्णधार पाठवायचा आहे. आम्ही इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक मॅचचा टॉस करून घेतो नेक्स्ट मॅचचा. तर कृपा करून विनंती करतो रुद्र 11 माफे संघाने आपला कर्णधार लवकरात लवकर समालोचन कक्षात पाठवायचा आहे. प्रणित भगत यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात येते. बघूया. आणि नाणेफेक जिंकली होती ऐरोली कोलिवाडा संघाने. तर तसं त्यांचं हार्दिक अभिनंदन. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घेण्यात यावे.
39 धावसंख्येचं आव्हान असेल उत्कृष्ट दिवा या संघाला जर सामना जिंकत असेल तर 38 धावा कोपरी या संघाच्या माध्यमातून बनवण्यात आल्यात. 39 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर कुमार 11 तुर्बे या संघाने 2 सामने जिंकलेत. माफ करा, या स्पर्धेच्या फायनलमध्ये कालच्या दिवसामध्ये कुमार 11 तुर्बे या संघाने प्रवेश केला. फायनलमध्ये प्रवेश करणारा प्रथम संघ ठरला तो म्हणजे कुमार 11 तुर्बे हा संघ. खूप सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर आता सामना तुम्ही पाहत आहात उत्कृष्ट दिवा वर्सेस कोपरी या 2 संघामध्ये. कोपरी या संघाने पहिल्या डावामध्ये 38 धावा त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आल्यात आणि 39 धावसंख्येचं आव्हान दिले हा सामना जिंकण्यासाठी. आणि 39 धावसंख्येचं आव्हान चेस करण्यासाठी उत्कृष्ट दिवा या संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. ओमी केनी आणि विराज अशी जोडी. विराज याचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये गोठुली 11 या संघाविरुद्ध खेळत असताना विस्फोटक 18 धावसंख्येची खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. ओमी केनी याने देखील चांगली सुरुवात केली होती पण स्वराज याने त्या सुरुवातीला रोखण्याचं काम केलं होतं. बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ करतोय फलंदाज ओमी केनी. ओमी केनी हा एक मोठा फलंदाज आहे. त्याच्या समोर गोलंदाजी करताना दिसेल प्रभाकर निषाद. पहिला चेंडू यावेळी यॉर्कर चेंडू टाकला होता, हलक्या हाताने फ्लिक केला आहे. चेंडू गेला होता म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. या सिंगलच्या मदतीने ओमी केनी आपलं अकाउंट ओपन करतो आणि संघाचं देखील ओपन केलं जातं आहे. एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. पण आता प्रथम स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटते मागच्या मॅचचा हिरो विराज ज्याने 18 धावा बनवल्या होत्या. विराज वर्सेस प्रभाकर असा सामना आपल्याला पाहायला भेटते. प्रभाकर याचा विचार केला तर अतिशय महत्त्वपूर्ण गोलंदाज कोपरी या संघाचा. लेदर क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून खूप चांगलं खेळलं जातं. तोच गोलंदाज प्रभाकर सध्या गोलंदाजी करतोय कोपरी या संघासाठी. त्याच्यासमोर आहे आता फलंदाज विराज. विराज वर्सेस प्रभाकर असा सामना सध्या आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटतोय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज प्रभाकर टू विराज. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू यावेळेस मिसफिल्ड इथे मात्र बघायला भेटते. ती म्हणजे खूप चुकीचा बॅकअप इथे पाहायला भेटते. तो म्हणजे क्षेत्ररक्षक स्वप्नील याच्या माध्यमातून ज्या चेंडूवरती एकही धाव नव्हती त्या चेंडूवरती टोटल 5 धावा इथे आपल्याला पाहायला भेटतात. या 5 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली आहे. बघूया पंचांचा इशारा देखील अजून येणे बाकी आहे. खेळाडूंना नम्र विनंती, कृपया पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विचार केला तर सचिन रमेश तेंडुलकरला स्टीव्ह बकनर अंपायरने भरपूर वेळा नॉट आऊट असताना देखील बाद देण्यात आले. पण सचिन रमेश तेंडुलकर यांनी कधीही स्टीव्ह बकनर यांच्याशी कधी ॲग्रीमेंट केली नाही, कधीही त्यांच्या निर्णयाचा मान ठेवला. आणि इथे देखील खेळाडूंना नम्र विनंती असेल की पंचांशी वाद घालू नका. पंच तुमचा निर्णय कळवा प्लीज. पंचांचा इशारा. इथे आपल्याला फक्त चौकार पाहायला भेटतोय. 4 धावा आमचे पंच आम्हाला घोषित करतायत. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. या उसळत्या उन्हात कालपासून खूप सुंदररित्या पार पडतात ते म्हणजे आमचे स्क्वेअर लेगचे पंच किरण नाईक आणि त्यांना साथ देताना आपल्याला पाहायला भेटत कैलास नाईक. या पंचांचं देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी. अंपायर टोटल 5 धावा ना चेंडूवरती. 4 धावा आम्हाला घोषित कर. तिसरा चेंडू गोलंदाज प्रभाकर याचा यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केलाय. बघूया किती धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. चौकार या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर डीप स्क्वेअरच्या दिशेने भरपूर धावा बनवताना दिसलाय तो म्हणजे फलंदाज विराज. या मॅचमध्ये देखील खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर सध्या धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9
बिनबाद 9 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती. प्रभाकर निषाद काहीसा महागडा ठरताना दिसतोय या षटकामध्ये. पूर्णपणे हल्ला चढवण्याचं काम केलं जाते फलंदाज विराज याच्या माध्यमातून. चौथा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पूल करण्याचा प्रयत्न. आमचे पंच आम्हाला कळवतात चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले ती म्हणजे बिनबाद 10. 4 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आलेत आणि 10 धावा खर्च केल्यात. इथे गोलंदाज प्रभाकर याने अजून देखील पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगली सुरुवात केली आहे ती म्हणजे उत्कृष्ट दिवा संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करतोय फलंदाज विराज. एक उत्तुंग चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला आहे. मागच्या मॅचमध्ये देखील गोठवलेलोने संघविरुद्ध खेळत असताना 8 चेंडूमध्ये 18 धावा करून तो बाद झाला होता. चांगली सुरुवात त्यांनी केली होती. या मॅचमध्ये देखील तशाच प्रकारची सुरुवात त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. विराज आणि ओमी केनी अशी जोडी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन उत्कृष्ट दिवा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. ओमी केनी याचा विचार केला तर अतिशय विस्फोटक फलंदाज, पण आज कुठेतरी ओमी केनी सध्या या मॅचमध्ये आपल्याला शांत पाहायला भेटतोय आणि पूर्णपणे सूत्रे सध्या आपल्या हाती घेतले ते म्हणजे फलंदाज विराज याने. 5वा चेंडू यावेळेस हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. नजाकत पाहायला भेटली या फटक्यावरती आपल्याला फलंदाज विराज याच्या माध्यमातून. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेण्याचं काम इथं केलं गेलं ते म्हणजे फलंदाजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिरावली ती 11. या धावसंख्येवरती अजून एकही विकेट गमावला नाही ते म्हणजे उत्कृष्ट दिवा या संघाने. 11 या धावसंख्येवरती सध्या आपल्याला धावसंख्या पाहायला भेटते. शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा राईस होतोय आणि चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटते. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम उत्कृष्ट दिवा या संघाने धावा बदलात ते म्हणजे बिनबाद 11 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रभाकर याने. महागड षटक म्हणावे लागेल कोपरी या संघाच्या वतीने. प्रभाकर हा एक मुख्य गोलंदाज. कुठेतरी प्रभाकर याच्याकडून 6 ते 7 धावा देणे अपेक्षित होतं ते म्हणजे कोपरी संघाच्या फलंदाज खेळाडूंना, पण कुठेतरी प्रभाकर याने 11 धावा खर्च केल्या आणि त्यावर पूर्णपणे तुटून पडताना दिसला तर म्हणजे फलंदाज विराज. आता समीकरण असेल 18 चेंडू 28 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. 18 चेंडू 28 धावा. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज स्वप्नील, एक अनुभवी गोलंदाज कोपरी या संघाचा. त्याच्यासमोर असेल अतिशय एक विस्फोटक फलंदाज ओमी केनी. सध्या ओपन क्रिकेट बघितलं तर ओपन क्रिकेटमध्ये पूर्णपणे धुमाकूळ घातलाय या फलंदाजाने. त्यामध्ये विचार केला तर धडाकेबाज चषक असो किंवा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असो किंवा सुप्रीमो ट्रॉफी असो, अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खूप चांगली खेळी सध्या त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. तोच फलंदाज ओमी केनी सध्या आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटतो. त्याच्यासमोर गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज स्वप्नील तो ओमी केनी असा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. 18 चेंडू 28 धावा असं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये विचार केला तर डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक, डीप काउ कॉर्नर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक असं सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. पहिला बॉल यावेळी फ्लॉक स्वीप ट्रेडमार्क ओमी केनी सिक्सर इथे आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर फटका म्हणावा लागेल. पहिला चेंडू घुटण्यात एक तमाशा देख आणि चेंडूला पाठवलं होतं म्हणजे सीमारेषा पार षटकार. ओमी केनीच्या माध्यमातून कुठेतरी लाईन आणि लेंथ लवकर ओळखली आणि चेंडूला पाठवलं होतं म्हणजे फ्लॉक स्वीपच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवर इथे षटकाराने आपलं अकाउंट केलं गेलं ते म्हणजे फलंदाज ओमी केनी याच्या माध्यमातून. या षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद 17 या धावसंख्येवरती. बघूया 17वर खतरा कोणाला असेल, गोलंदाजाला की फलंदाजाला. यावेळी सुंदर फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तो परत एक धावून कंप्लीट केले गेले. सिंगलने ते स्ट्राईक रोटेट केली गेली. सुंदर फलंदाजी करतात ते म्हणजे उत्कृष्ट दिवा या संघाचे फलंदाज. खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान इथे देण्याचं काम केलं जातं आहे ते म्हणजे दिवा या संघाच्या फलंदाच्या माध्यमातून. या सिंगलने धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाले ते बिनबाद 18. आतापर्यंत 2 चेंडू टाकण्यात आले ते म्हणजे गोलंदाज स्वप्नील याच्या माध्यमातून आणि धावसंख्या सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते 18.
चेतन म्हात्रे आणि लकी शर्मा यांना देखील नम्र विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 18 धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. 39 धावसंख्याचा पाठलाग करत असताना तिसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेले. या एक धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाले. धावसंख्या झाले बिनबाद 19. आतापर्यंत विचार केला एकही गडी गमावला नाही आणि चांगली आणि विस्फोटक सुरुवात दिली आहे ती म्हणजे उत्कृष्ट दिवा या संघाच्या दोन्ही फलंदाजाच्या बाजूने. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सध्या उत्कृष्ट दिवा या संघाच्या वतीने वापरलं जाते आणि आतापर्यंत सक्सेसफुल देखील आपल्याला ठरताना पाहायला भेटते. कुठेतरी कोपरी या संघाला जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर एक विकेट नक्कीच त्यांना घ्यावी लागेल आणि ओमिकेनी या मॅचमध्ये नक्कीच एक की फॅक्टर असेल कोपरी संघासाठी. यावेळेस बॅकफूट जाऊन कट केला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल तोपर्यंत दणदणीत सीमा रेषा पार चौकार. ओमिकेनीच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटते. बॅकफूटवर गेला, जागा बनवली आणि चेंडूला पाठवून दिला तो म्हणजे सीमा रेषा पार चौकार. ओमिकेनी याचा विचार केला जातापर्यंत एक षटकार आणि एक चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. त्याचमुळे कुठेतरी धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाले 23. नो लॉस ऑन अ विकेट. एक षटकार आणि एक चौकार सध्या स्वप्नील याच्या गोलंदाजीवर ओमिकेनी याच्या माध्यमातून मारण्यात आला आहे. 14 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर फटका म्हणावा लागेल. पुन्हा एकदा सिंगल इथे घेतली जाते. या डावामध्ये विचार केला तर एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्यावरती जास्तीत जास्त भर दिलं जातं आहे तो म्हणजे फलंदाज ओमिकेनी याच्या माध्यमातून. हर्षल भगत यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी स्लोअर वन पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम उत्कृष्ट दिवा यांनी धाव बनवल्यात त्या आतापर्यंत आपण बघितलं तर धावफलकावरती 24 आणि आता आवश्यकता असलेला सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 15 धावा. 12 बॉल्स टू गो, 15 रन्स रिक्वायर्ड, कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा नियम. अतिशय सुंदर स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला भेटते. बुनकोडे कोलीवाडा यांच्या माध्यमातून आयोजित संदीप नाईक प्रतिष्ठान चषक 2025मध्ये. पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे. पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर कुमार 11 तुर्बे या संघाने कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. बघूया आज कोणता संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करेल. तौसिफ तिसरं षटक घेऊन होते. तौसिफ याचा विचार केला तर पावसाळी क्रिकेटमध्ये खेळत असताना याच मैदानावर खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाज तौसिफ याने केली होती. पण आता बघूया टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. तिसरं षटक घेऊन होते. त्याच्यासमोर एक आक्रमक फलंदाज ओमिकेनी. तौसिफ याचा पहिला बॉल त्याच्यासमोर असेल ओमिकेनी. पहिलाच बॉल यावेळी स्लोअर फुल टॉस बिगिट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रदीप चेंडू अडवेल फेकेल. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणायला लागेल ते म्हणजे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी उत्कृष्ट दिवा या संघाच्या 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर कुठेतरी आनंदाची स्माईल सध्या आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी त्याचा संघ या मॅचमध्ये वरचढ चढताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला आहे. चेंडू जातोय तो म्हणजे लॉंगॉनच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक भरत तिकडे चेंडू अडवतोय. अजय तिकडे चेंडू अडवतो फेकेल तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट केले गेले. या मॅचमध्ये विचार केल्यानंतर ओमिकेनीकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही बॅटिंग करत असाल ना क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं असतं. खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेणं आणि चांगल्या चेंडूचा सन्मान घेणं. ओमिकेनी त्याच प्रकारे बॅटिंग करतोय. ज्यावेळेस खराब चेंडू भेटत आहेत त्यावेळेस त्याचा पूर्णपणे समाचार घेतोय आणि ज्यावेळेस चेंडू चांगला असेल त्याचा सन्मान देखील ओमिकेनी करण्याचं काम करतोय. यावेळी स्लोअर फुलटॉस होता. सरळ बॅटने खेळला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि कुठेतरी इथे झेल सोडला गेला आहे. फलंदाज प्रभाकर याच्या माध्यमातून षटकार पाहायला भेटतोय. विराजाच्या माध्यमातून या षटकारच्या मदतीने धावा झाल्या ती म्हणजे 33. नो लॉस ऑन अ विकेट. भावेश दळवी उर्फ भाई यांना देखील नम्र विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
एकदा चेंडू डिक्लेअरच्या क्षेत्रात आपल्याला पुन्हा एकदा धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 34 या धावसंख्येवरती. आता विचार केला तर जवळजवळ औपचारिकता या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 5 धावसंख्येची फक्त आवश्यकता असेल. 8 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता असेल उत्कृष्ट दिवा या संघाला सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 5 धावा असं समीकरण. क्रिस्टल आर्ट्सच्या ज्या सुंदर ट्रॉफ्या तुम्ही बघतायत त्या पूर्णपणे स्पॉन्सर करण्याचं काम भावेश दळवी भाई यांच्या माध्यमातून त्या स्पॉन्सर केल्या गेल्यात. आयोजकाच्या वतीने त्यांचं देखील खूप खूप आभार. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटते. MS धोनी स्टायलिश षटकार मारून कुठेतरी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट दिवा या संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून नॉट आऊट सध्या ओपनिंग पार्टनरशिप दिवाच्या माध्यमातून. त्याचमुळे कुठेतरी 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळी सरळ प्रभाकरच्या माध्यमातून पकडलं होतं. कुठेतरी मागच्या चेंडूवरती कुठेतरी प्रभाकर याच्या माध्यमातून झेल सोडला गेला होता आणि त्याचा मोबदला 6 धावसंख्येने त्याला मोजावा लागला होता. पण यावेळीस कुठेतरी सुंदर झेल त्यातून पकडला गेलाय आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम उत्कृष्ट दिवा या संघाला. फलंदाज विराज इथे बाद झालाय. खूप सुंदर खेळ विराज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. आणि आता मैदानात येतोय इन ॲट नंबर 3 मागच्या मॅचचा हिरो सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. मागच्या मॅचमध्ये 31 धावसंख्येची विस्फोटक खेळी ज्या फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा सामनावीर, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू यश पाटील सध्या इज ऑन द क्रीज. खूप चांगला खेळ मागच्या मॅचमध्ये ज्याने केला होता. कुठेतरी 68 धावसंख्येचा विशाल स्कोर ज्या खेळाडूच्या माध्यमातून चेस करण्यात आला होता तोच फलंदाज सध्या आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटतोय. ओमी केनी आणि यश अशी जोडी सध्या उत्कृष्ट दिवा या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला भेटतंय. तर साहिल सध्या गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला भेटेल. साहिल एक चांगला खेळाडू मागच्या 2-3 वर्षामध्ये या खेळाडून देखील खूप चांगली इम्प्रेसिव्ह खेळी कोपरी या संघासाठी केली आहे. एक उभरता खेळाडू म्हणावे लागेल कोपरी या संघाचा. चांगला खेळ नक्कीच कोपरी या संघाच्या वतीने त्यासाठी पण केला जातो. धावसंख्या स्थिरावली आहे 34 या धावसंख्येवरती. 12 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. माफ करा 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता सध्या आपल्याला पाहायला भेटते. 6 बॉल्स टू गो 5 रन्स रिक्वायर्ड. 2015ला तुम्ही तर रवींद्र जडेजाची एक ॲडव्हर्टाईज बघितली असेल स्टार स्पोर्ट्सवरती. मिरॅकल बनता नाही मिरॅकल बनाना पडतं आहे. आणि जर कोपरी संघाला सामना जिंकायचा असेल ना तर कुठेतरी मिरॅकल गोलंदाजी करावी लागेल. ती म्हणजे गोलंदाज साहिल याला. पहिलाच बॉल साहिल याचा ओमिकेनीसाठी यावेळी ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रभाकर मिसफिल्ड करतोय पण लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक खूप सुंदर बॅकअप क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे बघण्यात येते. आणि कुठेतरी 2 धावून कंप्लीट केल्या गेल्यात. आता समीकरण असेल 5 चेंडू 3 धावा. 5 बॉल्स टू गो 3 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू 3 धावा. ओमी केनी इज ऑन स्ट्राईक. त्याच्या समोर आहे एक नौका गोलंदाज साहिल. कुठेतरी आज जर कोपरी संघाला जरा सामना जिंकायचा असेल तर गोलंदाज साहिल याला मिरॅकल नक्कीच करावे लागेल. और मिरॅकल बनता नाही बनाना पडतं आहे. बघूया तो मिरॅकल घडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय का गोलंदाज साहिल. 5 चेंडू 3 धावा. त्याच्या समोर आहे तो म्हणजे एक विस्फोटक फलंदाज ओमी केनी. चांगला खेळ आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला आहे. यावेळेस बॅकफुटवर गेला, यावेळेस पुल केला आहे आणि टोटल 6 धावा चेंडूवरती भेटत आहेत. MS धोनी स्टायलिश षटकार मारून आपल्या संघाला सामना विजय मिळवून देतोय तो म्हणजे फलंदाज ओमी केनी. वेलपेक टीम उत्कृष्ट दिवा अँड हार्ड लक कोपरी टीम.